पैसा का प्रतिष्ठा? प्रतिष्ठा सांभाळून पैसा. प्रयत्न का नशीब? नुसतं प्रयत्नावर किंवा नशिबावर विश्वास दोन्ही सांभाळून केले पाहिजे. प्रयत्न करायचं केल्याशिवाय नशीब नाही, नशिबाला साथ द्यायला प्रयत्न करावे लागतात. व्यवसाय का धंदा? धंदा म्हणण्यापेक्षा मी व्यवसाय हा शब्द जास्ती प्रिफर करेन. नाटक का छायाचित्रण? हे पहा, छायाचित्रण हा माझा ऑक्सिजन आहे, नाटक ही मस्ती आहे. मोहन वाघ, मनानं मोहन आणि प्रयत्नात वाघ. असं नाही, मी सांगू, माझे मित्र आहेत ना, त्यांच्याकडे मी मोहन, मस्ती करतात त्यांच्याबरोबर वाघ. पण या माणसाच्या नावामध्येच सगळं काय आलं, वेगळे पण आलं, त्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळं काय सांगायचं. पण हा माणूस कसा घडला, या माणसाने काय काय पाहिलं, कोणाकोणाला भेटला, हे सांगणं मात्र तुम्हाला गरजेचं होतं. खरं तर काय, आता सगळ्यात मोठा प्रश्न मला असा पडला, एवढ्या मोठ्या माणसाचे आभार कसे मानायचे, त्यांना धन्यवाद कसं म्हणायचं. पण कशाला म्हणायचं, काय गरज आहे का? एक गरज म्हणण्यापेक्षा ऋणात राहून त्यांच्या, नको त्या माणसाच्या ऋणात राहतो आपण, एवढ्या मोठ्या माणसाच्या ऋणात राहिलं तर काय वाईट आहे. हा, आपण एक गंमत करू, आपल्या वतीने त्यांना भेट देऊ. मोहन काका, एक छोटीशी भेट, म्हणजे माझ्या वतीनं, मी मराठी वाहिनीच्या वतीनं आणि वसडगावच्या पब्लिकच्या वतीनं. काय आहे ते बघा ना, सांगा ना तुम्ही जरा. तुम्ही बघा तर आधी. तुझ्या प्रेमासाठी मी घेतो, पण हे तुणतुण आहे ना, मी का घ्यायला तयार नव्हतं माहिती आहे का? जे माझ्याकडे मस्तीने आजपर्यंत वागलेच ना, त्यांचं मी आयुष्यभर तुणतुणं करून ठेवलंय. अशी कडू आठवण नको म्हणून मी जरा ते अवॉइड करत होतो, पण तुझ्या प्रेमासाठी अवश्य घेईन. आमची संस्कृती, आमचा अभिमान, मी मराठी. आणि मायकल जॅक्सनने पण तुम्हाला तिकडे बोलवलं होतं म्हणे. नाही, ती काय गंमत झाली, इथे राजने बोलवतो, राज ठाकरे, म्हणजे माझे जावई. पहिल्यांदा मी इतक्या जोरात जावई म्हणतो. राजसाहेब तुमचे जावई आहेत? होय. राजकारणात तुमचं काही असं दिसत नाही, पण जावई माझा राजकारणी असला म्हणजे मी असलं पाहिजे थोडंसं, म्हणजे तरी सपोर्ट म्हणून. कशासाठी? मॉरल सपोर्ट असतो ना. हा, त्याला एक माहिती आहे की लढताना सगळ्यात पुढे मी असेल, पण त्याच्यासाठी शो करावा लागत नाही ना. बरोबर आहे. तर ते हे सगळे मुंबईने त्याचे आभार मानले पाहिजे, त्याच्यामुळे बघायला मिळाले. त्याचे फोटोग्राफ्स काढले, त्याचे फोटोग्राफ जेव्हा त्याला दिले ना, तर खुश झाला. त्याचे म्हणजे सेक्रेटरी होते, त्यांनी मला त्याचं कार्ड दिलं आणि मला म्हणाला लास वेगासला या ना आमच्याकडे. मी म्हटलं लास वेगास मी पाहून झालंय. आता एवढं सगळं तुम्ही केलं, पण तरी सुद्धा काही करायचं राहून गेलंय असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं कधी मला वाटत नाही, म्हणजे मला त्याचा पश्चातापही होत नाही. परंतु आता मगाशी आपण विचारलं मला चित्रपटाचं काय आहे, वाटलं आहे कधीतरी करावं असं, आणि ते मला व्यवसाय म्हणून करायचं नाही, पण आय कॅन डू धिस, हे करून दाखवायचं आहे. मराठी चित्रपट असा असायला पाहिजे म्हणून जमलं तर करून दाखव. आता रॅपिड प्रश्न मंजुषा, म्हणजे मी तुम्हाला पटापटा प्रश्न विचारणार, तुम्ही त्याची मला पटापटा उत्तर. नाही, मी विचार करून उत्तर देणार. बरं, विचार करून पटापटा उत्तर. बरं. हा, पहिला प्रश्न, समाजकारण का राजकारण? खरं सांगू का, समाजसेवा. पैसा का प्रतिष्ठा? प्रतिष्ठा सांभाळून पैसा. प्रयत्न का नशीब? नुसतं प्रयत्नावर किंवा नशिबावर विश्वास दोन्ही सांभाळून केले पाहिजे. प्रयत्न करायचं केल्याशिवाय नशीब नाही, नशिबाला साथ द्यायला प्रयत्न करावे लागतात. व्यवसाय का धंदा? धंदा म्हणण्यापेक्षा मी व्यवसाय हा शब्द जास्ती प्रिफर करेन. नाटक का छायाचित्रण? हे पहा, छायाचित्रण हा माझा ऑक्सिजन आहे, नाटक ही मस्ती आहे. मोहन वाघ, मनानं मोहन आणि प्रयत्नात वाघ. असं नाही, मी सांगू, माझे मित्र आहेत ना, त्यांच्याकडे मी मोहन, मस्ती करतात त्यांच्याबरोबर वाघ. पण या माणसाच्या नावामध्येच सगळं काय आलं, वेगळे पण आलं, त्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळं काय सांगायचं. पण हा माणूस कसा घडला, या माणसाने काय काय पाहिलं, कोणाकोणाला भेटला, हे सांगणं मात्र तुम्हाला गरजेचं होतं. खरं तर काय, आता सगळ्यात मोठा प्रश्न मला असा पडला, एवढ्या मोठ्या माणसाचे आभार कसे मानायचे, त्यांना धन्यवाद कसं म्हणायचं.
पण कशाला म्हणायचं? काय गरज आहे का? हे गरज म्हणण्यापेक्षा ऋणात राहून त्यांच्या, अरे नको त्या माणसाच्या ऋणात राहतो आपण, एवढ्या मोठ्या माणसाच्या ऋणात राहिलं तर काय वाईट आहे? हा, आपण एक गंमत करू, आपल्या वतीने त्यांना भेट देऊ. मोहन काका, एक छोटीशी भेट, म्हणजे माझ्या वतीनं, मी मराठी वाहिनीच्या वतीनं आणि वसडगावच्या पब्लिकच्या वतीनं. काय आहे ते बघा ना, सांगा ना तुम्ही जरा. तुम्ही बघा तर आधी. तुझ्या प्रेमासाठी मी घेतो, पण हे तुणतुण आहे ना, हा, मी का घ्यायला तयार नव्हतं माहिती आहे का? जे माझ्याकडे मस्तीने आजपर्यंत वागलेच ना, त्यांचं मी आयुष्यभर तुणतुणं करून ठेवलंय. अशी कडू आठवण नको म्हणून मी जरा ते अवॉइड करत होतो, पण तुझ्या प्रेमासाठी अवश्य घेईन. आमची संस्कृती, आमचा अभिमान, मी मराठी. वटात काय अन पोटात काय, काढून घ्या देवा चांगल. चांगल 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 देवा, चांगल चांगल चांगल. ए मांडियाला पाटवर सोनियाचे ताट, अहो रांगोळीचा थाट माट चांग भल. सजे अंगत पंगत थोरा मोठ्यांची संगत, चढे गप्पाना रंगत देवा चांगल. चांगल 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 देवा, चांगल चांगल चांगल.